नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र देखील फाडलं गेलं. मुळात महाडमध्ये जाऊन मनुस्मृती जाळण्याचा जो प्रयत्न होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळेचा सत्याग्रह केला. त्याच परंपरेतला मी आहे, मी काही साधा माणूस नाही आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी केलेली ती नौटंकी होती. आणि करायला गेला मारुती आणि झालं माकड. मनुस्मृती त्यांना जाळायची होती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र फाडलं गेलं. त्यांना माफी मागावी लागली. भाजपने हा मुद्दा लावून धरला. मुळात जितेंद्र आव्हाड हे नौटंकी करणारे आहेत आणि त्यांना त्याच्या पापाची फळं भोगावी लागतील असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. आशिष शेलार यांनी असं म्हटलं आहे की एवढी काय घाई होती, छायाचित्र कशासाठी तिकडे नेलं, ते छायाचित्र फाडलं कशासाठी. मग संविधान ज्यांनी निर्माण केलं त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही का? आणि त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. असं जितेंद्र आव्हाडावरती सर्वजण तुटून पडत आहेत. भाजपची मंडळी, गोगावले काय म्हणतायत, भरत गोगावले शिंदे गटाचे, की मुळात जितेंद्र आव्हाड यांना सगळी नौटंकी करायची आहे, त्यांना पब्लिसिटी स्टंट करायचं आहे. तर बघा, अजितदादा गटाचे छगन भुजबळ काय म्हणतात. कारण छगन भुजबळांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यावेळेला दीपक केसरकरांनी सांगितलं होतं की याचा समावेश होणार नाही. आता खरं म्हणजे याचा विषय समावेश जर होणार नाही, मग आंदोलन करण्याचं काही कारण नव्हतं. पण जितेंद्र आव्हाडांनी स्टंटबाजी सुरू केली. आता जितेंद्र आव्हाडांनी हे आंदोलन केल्यावर छगन भुजबळ काय म्हणतात, आव्हाडांच्या भावना आपण समजून घ्यायला पाहिजेत. ते केवळ विरोधी पक्षाचे आहेत म्हणून मी त्यांना विरोध करणार नाही. माझा विरोध मनुस्मृतीला आहे, आव्हाडांना नाही. काय आहे, छगन भुजबळ हे मंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि वारंवार ते चर्चेत राहण्याचे स्टेटमेंट करतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे स्टेटमेंट हे थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात, मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळेला देखील त्यांनी याच पद्धतीनं स्टेटमेंट केलं की चर्चेत राहत आहेत. कारण आपला ओबीसीचा चेहरा, आपलं संघटन, आपली प्रतिमा यासाठीची त्यांची धडपड. त्यांना लोकसभेला उभं राहायचं होतं, मग जाणीवपूर्वक केंद्राने माझं नाव सांगितलं म्हणून म्हणाले. आणि मग जेव्हा त्यांना तिकीट मिळालं नाही, मराठा समाजाची नाराजी नको म्हणून माझं तिकीट कापलं गेलं, हे पण ते बोलले. त्यांना चर्चेत राहायचं आहे. मुळात होतंय काय आहे की जर महायुतीमध्ये पक्ष हे सगळे म्हणजे शिवसेना, अजितदादा या सर्वांनी एकसंघ राहायला पाहिजे ना, एक वाक्यता असायला पाहिजे ना. पण यांची एक वाक्यता दिसून येत नाही. अजून तर घोडा मैदान फार लांब आहे. आत्ता 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभेची सगळी चर्चा सुरू होईल. कोणाला किती जागा मिळतात त्याच्यावरती विषय सुरू होईल. अजून निकाल लागण्या अगोदरच 80-90 जागा मिळायला पाहिजेत असं दम दिला आहे भुजबळांनी. हे सगळे जे विषय सुरू आहेत ना, आता इथून ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. म्हणजे याचा अर्थ महाविकासमध्ये काय आलबेलं असं नाही, महाविकास आघाडीतही हे असंच होणार आहे. मग अगदी सांगलीतल्या विशाल काका पाटलांना पडणारी मतं आणि चंद्रहार पाटील कितव्या क्रमांकावर जातात त्याच्यावरती मग शिवसेना काय भूमिका घेते ह्या गोष्टी राहणार आहेत. हे सगळ्यात पक्षात होणार आहे. विधानसभेची निवडणूक ही अतिशय रंजक असणार आहे. तोपर्यंत ह्या दोन्हीमध्ये किती भांडणे होणार आहेत, कोण किती जागा मागणार आहे, आणि ह्या दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही बाजू एकसंध राहतील का हे प्रश्नचिन्हच आहे. आगामी काळात ह्या सगळ्या गोष्टी कळतील. पण आत्ता हा जो एकूण छगन भुजबळांनी नवे मुद्दे वाढवून ठेवलेले आहेत त्यांनी, मुळात त्यांचं काही कारणच नाही ना. जितेंद्र आव्हाडांनी घेतलेल्या भूमिकेवर समजा भाजपनी भूमिका घेतली असेल, छगन भुजबळांनी त्याच्या संबंधात बोलायचं काहीच कारण नाही आहे.
ते जणू काही मी त्या आव्हाडांच्या बाजूनी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत। आव्हाडीने मागितलं होतं का तुम्हाला समर्थन? मग यातून महायुतीमधले जे भेद आहेत, यामधले जे एकूण यांचा असमंजसपणा आहे तो लोकांसमोर येतो आहे आणि तो वारंवार आला तर त्यातून लोकांमध्ये काय एक प्रतिमा तयार होईल हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। आता आगामी काळामध्ये या गोष्टी अशाच घडत राहणार आहेत। यांना पॅचअप करण्यामध्ये अजितदादा, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे काय भूमिका घेतात, आपल्या पक्षातल्या लोकांना सांभाळणं आणि या सगळी ही जी मोठ आहे ती मोठ नीट बांधून ठेवणं हे कसं होणार आहे त्यावरतीच विधानसभेचं भवितव्य अवलंबून आहे। धन्यवाद। आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा।